फक्त अर्धी वाटी बेसन पीठ वापरून आज आपण अर्धा किलोचे बेसनाचे लाडू बघणार आहोत। तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की बेसनाच्या लाडूमध्ये फक्त अर्धी वाटी बेसन पीठ घालून आपण अर्धा किलोचे लाडू कसे बरे बनवू शकतो। लाडू बनवण्याची ही सिक्रेट पद्धत आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवर सुद्धा पाहिली नसेल। एक युनिक पद्धतीने लाडू बनवण्याची पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुपाचं प्रमाण चुकणार नाही, पिठाचं प्रमाण चुकणार नाही, त्यासोबतच गोडाचं प्रमाण सुद्धा चुकणार नाही। अगदी अचूक प्रमाणामध्ये आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हे लाडू पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अगदी अचूक प्रमाणामध्ये हे तुम्ही लाडू बनवू शकता। आणि यापासून आपण चक्क अर्धा किलोचे बेसनाचे लाडू बनवलेले आहेत। तुमचा सुद्धा विश्वास बसत नसेल, चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर ही रेसिपी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे आपण फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि आज आपण बेसन पिठामध्ये फुटाणा डाळ ॲड करून हे बेसनाचे लाडू बनवणार आहोत। त्यामुळे हे लाडू पचायला सुद्धा हलके असतात। त्यामुळे इथे आपण पूर्णपणे बेसन पिठाचा वापर न करता इथे फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि फक्त अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। या लाडूमध्ये रवा घातल्यामुळे हे लाडू दाणेदार होतात। त्यामुळे या लाडूमध्ये हमखास तुम्ही 2 ते 3 चमचे बारीक रवा घालायचा आहे। आता यानंतर आपण ही फुटाणा डाळ मिक्सरला वाटून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला डाळ मोजून न घेता त्याचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला सुरुवातीला अर्धी डाळ मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये हे वाटलेलं पीठ आपण काढून घेऊया। करायला खूप सोपे आहेत। वाटीच्या प्रमाणामध्ये जरी तुम्ही हे लाडू बनवले तरी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू तयार होतात। तर तुम्हाला जास्त प्रमाणात हे लाडू बनवायचे असतील तर त्याचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। राहिलेली डाळ सुद्धा आता आपण मिक्सरला छान वाटून घेऊया आणि हे आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे चाळून सुद्धा घ्यायचं आहे। जी सुजी चाळण्याची चाळणी असते त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे। त्यामुळे यामध्ये काही फुटाणा डाळीचे कण राहिले असतील तर ते बाजूला निघतात। त्यासाठी आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे। आता मी इथे सुरुवातीला अंदाजे ही डाळ घेतलेली आहे। आता आपण याचं पीठ अगदी करेक्ट मोजून घेऊया। तर ज्या वाटीने मी बेसन पीठ बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे। बेसनाचे लाडू बनवत असताना वाटीचे प्रमाण असेल किंवा वजनी प्रमाण असेल ते कुठेतरी थोडंफार चुकलं की लगेच ते लाडू बिघडतात किंवा ते वळायला सुद्धा अवघड जातात किंवा त्याची चव सुद्धा बदलते। त्यासाठी वाटीने घेत असाल, वजनी प्रमाण घेत असाल, अगदी अचूक आपल्याला इथे प्रमाण घ्यायचं आहे। आता इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती जी सुजी चाळण्याची चाळणी असते ती चाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे। आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी अशा प्रकारे यामध्ये पीठ दाबून असं भरून घेतलेलं आहे। वजनी प्रमाण हे 200 ग्राम पीठ आहे। आता हे पीठ आपण चाळून घेऊया, कारण यामध्ये फुटाणा डाळीचे काही मोठे कण असतील तर ते सुद्धा बाजूला निघतात आणि एकसारखं पीठ आपल्याला इथं मिळतं। बेसनाचे लाडू म्हणलं की हात दुखेपर्यंत आपल्याला पीठ एकसारख्या रंगावर येईपर्यंत हात बंद न करता पीठ भाजून घ्यावं लागतं। पण इथे आपण फुटाणा डाळीचे पीठ वापरल्यामुळे ती डाळ अगोदरच भाजलेली असल्यामुळे आपल्याला परत ती भाजून घ्यायची गरज नाही। तर अशा प्रकारे याचे जे मोठे कण आहेत ते बाजूला निघतात। आता हे पीठ छान असं चाळून झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला भाजायची गरज नाही। आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फक्त अर्धी वाटी बेसन पीठ इथे आपल्याला लागणार आहे। तर इथे मी जे अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे ते अर्धी वाटी पीठ आपल्याला तूप न घालता असंच कोरडं हे भाजून घ्यायचं आहे। कारण बेसनाचे लाडू शक्यतो आपण पिठामध्ये तूप घालून ते तूप सुटेपर्यंत आपण पीठ भाजून घेतो। हे लाडू बनवत असताना आपल्याला तूप घालायची गरज नाही किंवा तूप सुटेपर्यंत
पीठ भाजायची सुद्धा गरज नाही. आपल्याला हे तूप न घालताच पीठ भाजून घ्यायचं आहे आणि या पिठाचा रंग तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर हात बंद न करता हे भाजून घ्यायचं आहे. तर हे पीठ भाजण्यासाठी इथे मला 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत, कारण पीठ अगदी एकसारख्या रंगावर भाजण्यासाठी आपल्याला वेळ लागतो आणि गॅसची फ्लेम ही लो फ्लेम असल्यामुळे आपल्याला इथे वेळ लागतो. तुम्ही इथे बघू शकता पिठाचा रंग बदललेला आहे आणि तांबूस रंगावर छान हे पीठ भाजलं गेलेलं आहे आणि पीठ छान भाजल्यामुळे त्याचा सुवाससुद्धा पूर्ण घरभर पसरलेला आहे. आता हे पीठ छान भाजलेलं आहे. आता हे पीठ आपण लगेच जे फुटाणा डाळीचं पीठ आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तूप घालून पीठ भाजण्याची प्रोसेस करायची नाही, त्यामुळे ती प्रोसेस इथे आपली स्किप झालेली आहे आणि कामसुद्धा आपलं हलकं झालेलं आहे. तुम्ही इथे डिफरन्स बघू शकता, फुटाणा डाळीचं पीठ आणि आत्ता आपण भाजलेलं पीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण सेम पॅनमध्येच बारीक रवा आपल्याला तूप न घालता भाजून घ्यायचा आहे. तर इथे 2 ते 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. वजनी प्रमाण हे 30 ग्राम रवा आहे. तर मंद आचेवर आपल्याला एकसारख्या रंगावर हा बारीक रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. रवा घातल्यामुळे हे लाडू दाणेदार होतात, रवाळ होतात आणि आज आपण फुटाणा डाळीपासून बनवतोय, त्यामुळे हे लाडू चवीला खूप छान लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता रवा अगदी छान भाजला गेलेला आहे. रवा आता पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया. सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित एका बाउलमध्ये मिक्स करायचे आहेत किंवा एका मोठ्या परातीमध्ये तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता. रवा आता पिठामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की गोडाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर मीठ जरी झालं तरी त्याची चव खूप जास्त वाढते. तर इथे मी पिठामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आता पिठं छान मिक्स झालेली आहेत. आता पुढची प्रोसेस करूया. तर ज्या वाटीने आपण सर्व जिन्नस घेतलेले आहेत त्याच वाटीने 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. इथे आपल्याला 1 वाटी तूप लागणार आहे, पण हे घट्ट तूप असल्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. ते पातळ झाल्यानंतर 1 वाटी होतं. आज ही लाडू बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवर सुद्धा ही पद्धत पाहिली नसेल. तर हे तूप आता आपण एका पॅनमध्ये ओतून घेतलेलं आहे. गॅस ऑन करून हे तूप आपल्याला अगदी छान गरम करून घ्यायचं आहे. कोमट करून घ्यायचं नाही, तर अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हलवाई जेव्हा बेसनाचे लाडू बनवतात तर ते त्यामध्ये साखरेचा बुरादा वापरतात, पण इथे आपण साखर कोरडीसुद्धा ॲड करणार नाही. एक साखरेचं मिश्रण बनवणार आहोत. तर हे तूप कडकडीत तापल्यानंतर अगदी थोडंसं चिमूटभर पीठ यामध्ये टाकून बघायचं आहे. ते पटकन वर येत असेल तर लगेच आपल्याला यामध्ये पिठी साखर ॲड करून घ्यायची आहे. ही पद्धत वापरल्यामुळे बेसनाचे लाडू बनवायला मेहनतसुद्धा आपल्याला खूप कमी लागते. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे. त्यामुळे तूप टाकून पीठ भाजायची प्रोसेस आपल्याला करायची सुद्धा गरज नाही. तर जितकं आपल्याला बेसन पिठासाठी तूप लागणार आहे तितकं सर्व तूप आपल्याला या पॅनमध्ये ओतायचं आहे आणि छान कडकडीत गरम झाल्यानंतर 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि एकसारखं आपल्याला न थांबता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला साखरेच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत. याचं अगदी एक क्रीमी टेक्स्चर तयार झालं पाहिजे इतकं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता. आपण हे गरम गरम तुपामध्ये पिठी साखर ॲड केल्यामुळे याचं एक जे दाटसर तूप असतं त्या प्रकारचं याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे. गॅस पूर्णपणे बंदच आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे साखरेचं मिश्रण आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया. आहे की नाही सोपी पद्धत? कारण बेसनाचे लाडू बनवत असताना कोणत्याही प्रकारे आपल्याला शॉर्टकट करता येत नाही. पीठ व्यवस्थित भाजलं नसेल तर ते लाडू रवाळ होत नाही, ते खाताना टाळूला चिटकतात. त्यामुळे आपल्याला इथे कोणतीही गोष्ट स्किप न करता अगदी मंद आचेवर ह्या प्रोसेस आपल्याला कराव्या लागतात. पण आजची ही तुम्हाला जी मी प्रोसेस दाखवलेली आहे ती खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला
हे मिश्रण पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये काही पिठाच्या गुठळ्या होत असतील तर त्यासुद्धा आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी तुम्ही ग्लास किंवा पोटॅटो मॅशरचा सुद्धा वापर करू शकता, त्यामुळे अगदी सहज यातल्या पिठाच्या गुठळ्या आपण मोडू शकतो। तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। घेतलेलं तुपाचं प्रमाण या पिठासाठी बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे हातामध्ये पिठाचा एक गोळा तयार करा। तो जर अगदी व्यवस्थित बांधला जात असेल तर समजायचं की आपण जे घातलेलं तूप आहे ते अगदी बरोबर आहे। गुलाबजामुन बनवताना तो गोळा अगदी हातावर सहज आपल्याला वळता येतो। अगदी त्याच पद्धतीने आपण आज हे लाडू सहज हातावरती वळवू शकतो। तर आता आपण हे लाडू बांधून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता, सुरुवातीला इथे मी हातामध्ये याचा एक असा घट्टसर गोळा तयार केलेला आहे, कारण हे लाडू बनवत असताना प्रत्येकाला एकच भीती असते की कोरडं पीठ आहे, लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत किंवा तूप खूप जास्त लागतं। तर असं काही नाही, खूप कमी साहित्यामध्ये अचूक असं प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा खूप सोप्या पद्धतीने वळायला तितकेच सोपे असे हे लाडू तयार करू शकता। तर तुम्ही ते बघू शकता, अगदी सहज मी हा लाडू बनवलेला आहे। ही एक पद्धत तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे। आता दुसरी पद्धत म्हणजे सुरुवातीला जितका आपल्याला लाडू लहान मोठा करायचा आहे तितकं पीठ हातात घ्यायचं आहे आणि सुरुवातीला फक्त याचा एक घट्ट हातामध्ये गोळा वळवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे व्हिडिओत बघू शकता, हातावरती घेऊन हा लाडू अगदी सहज तयार करता येतात। तुम्ही इथे बघू शकता, अगदी गोल गरगरीत असा मी लाडू तयार केलेला आहे। राहिलेल्या पिठाचे सुद्धा अगदी अशाच पद्धतीने मी लाडू बनवणार आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता, मी अगदी प्रत्येक लाडू अशाच पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे वळायला सुद्धा खूप सोपे आहेत। तर यावर्षी दिवाळीसाठी अशा प्रकारचे बेसनाचे लाडू नक्की करून बघा। वाटीचं प्रमाण असेल किंवा वजनी प्रमाण असेल, हे लाडू अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर हे लाडू बिघडणारच नाहीत। 100% मी खात्री देते की हा लाडू अगदी परफेक्ट असा तयार होतो। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा लाडू तयार केल्यानंतर कसे झाले होते हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर राहिलेल्या पिठाचे सुद्धा इथे मी लाडू तयार करून घेत आहे। तुम्ही पहिल्यांदा जर दिवाळी बनवत असाल आणि तुम्हाला बेसनाचे लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ही पद्धत फॉलो करून तुम्ही बेसनाचे लाडू नक्की करून बघा। अगदी अचूक प्रमाणामध्ये अचूक पद्धतीने हे लाडू तयार होतात। तर आता मी राहिलेल्या पिठाचे सुद्धा सर्व लाडू करून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी मी या पिठापासून जवळपास 22 ते 23 लाडू बनवलेले आहेत आणि अगदी एकसारख्या आकाराचे हे लाडू मी बनवलेले आहेत। तुम्ही जर यापेक्षा मोठे बनवले तर लाडू हे कमी होऊ शकतात। तर अशा प्रकारे हे आपले लाडू तयार आहेत। तर आजची ही तुम्हाला लाडू रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, त्यामुळे आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला दिवाळीची रेसिपी बघायला मिळेल। तर इथे एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी एकसारखे टेक्स्चरचा रवाळ दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा आपला बेसनाचा लाडू तयार आहे। फक्त अर्धी वाटी बेसन पीठ वापरून पचायला सुद्धा हे लाडू हलके आहेत। अशा प्रकारचे लाडू हे आपण तयार केलेले आहेत। परत भेटूया अशाच एका नवीन दिवाळी फराळाच्या एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।